काही असो पण जेवण खूप टेस्टी आहे. आता हिच्याशी बोलायला गेले तर पुन्हा न जेवताच झोपू. राहू दे, आता नको जायला. काय शोधताय मनवा? हो माझी ना एक काय झालं, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? ताप आलाय? नाही, मस्त का बसला चादर घेऊन? जरा बाहेर थंडी आहे ना म्हणून चादर घेतली. नक्की बरं वाटतंय? हो. ओके. हो नाही, माझी एक वही मिळत नाहीये. कुठे ठेवली? मनवा आज तुम्ही जाऊ नका ना, म्हणजे मी पण जाते, आपण थांबू ना घरी. का? खा म्हणजे सहज. असं कसं सहज? तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? हो. अशी काय चादर घेतलीये? कसं वाटतंय ते? चला उठा, मला वही शोधायला मदत करा प्लीज. तुम्हाला नाही मिळाली तर मला कशी मिळणार आहे? प्रयत्न तर करा. आणि हे असं बरं नाही वाटत. आजाराचा आजारासारखं काय? तिकडे काय? कुठे? तिकडे काय? मला बाजूला व्हा. काय लॅम्प? तुम्ही बाजूला व्हा. माझी वही आहे तिकडे. मी कुठे नाही, वही बघितली. नाहीये. मला वही हे बघा हो, नाहीये. बाजूला व्हा ना. मला अहो, वही खरंच वही नाहीये प्लीज. मनवा. मला उशीर होतोय. मला वही हवी आहे माझी. एक वही हवी. हो खरं सांग. हो खरंच हवी आहे. ठीक आहे, वही देतो पण एक आहे. राजे नको ना प्लीज. मला खरंच उशीर होतोय. खरंच सांग, वही देतो ना तुम्हाला मी. हा, खूप हे इम्पॉर्टंट बघा, वही ही आहे. इथे वही तुम्हाला हवी आहे ना? हा? प्लीज. खरं? अहो, ते- आज आपण नको जाऊयात. बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? मला माझ्या बायको बरोबर घरी थांबायचं असेल तर मी आजारीच पडायला पाहिजे का? हं? मला असं वाटू शकत नाही माझ्या बायको बरोबर बाहेर जावं, शॉपिंगला जावं, लॉंग ड्राईव्हला जावं. तीच वाटू शकते. वाटू शकतं ना? मग मग काय, मला सुद्धा आवडेल एखाद्या दिवस असं छानपैकी तुमच्या बरोबर घालवायला. फॅन्टास्टिक. मी आवडतो आणि आपण लगेच निघू मग. मी काय म्हणते राजे, आज नाही जमणार. हा म्हणजे आपण जाऊया. हा, नक्की जाऊया. नक्की जाऊया. पण पण? आज नको. हा, आता कसं मला शाळेत जायचं, शाळेत जायचं. मला ऑफिसला मला जायचं. ऑफिसला जायचं. मग आपण काय करूया, आज नको जाऊ. आज नको जाऊ. आपण नंतर कधीतरी एखाद्या दिवशी जाऊ. मनवा. गुड मॉर्निंग. अजूनही राग गेला नाही वाटतं. तू प्लीज इथून जा, मला बोलायचं नाहीये तुझ्याशी. ओके मी जाते, पण तू ब्रेकफास्ट करायला येतेस ना? तुला भूक लागली असेल ना? नाही, भूक नाहीये मला, तू जा. अशी कशी भूक नाहीये? चल थोडं खाऊन घे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? नाहीये मला भूक, तू जा. नंदा, आय नो तू माझ्यावरती खूप रागवली आहेस. काल राजवीर तुझ्यावर खूप चिडले, तुला खूप वाईट पण वाटलं असेल. पण तुला खरं सांगू, तू पिझ्झा खाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नव्हतं. मग काल का तसं वागलीयस तू? मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की जर तुला पिझ्झा खायचा होता तर तू आधी जनाताईंना सांगायला हवं होतं ना. म्हणजे त्यांनी तुझ्या वाटणीचा स्वयंपाक नसता केला, अन्न वाया नसतं केलं. आणि तूच मला सांग, तुला आवडलं असतं का तुझ्यामुळे अन्न वाया गेलं असतं तर? तुला खरं सांगू, पिझ्झा मला पण खूप आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतो. जर तुम्हाला आधीच सांगितलं असतं ना की तू पिझ्झा ऑर्डर करणार आहेस, तर मी तुला सांगितलं असतं की सगळ्यांसाठीच पिझ्झा ऑर्डर कर, आणि त्यांना सांगितलं असतं की कोणाचं जेवण करू नका. मग आपण सगळ्यांनी बसून एकत्र पिझ्झा एन्जॉय केला असता. पण आता प्लीज राग सोड ना, प्लीज. चल ब्रेकफास्ट करायला, आम्हाला पण उशीर होतोय. आम्ही वाट बघतोय. हा, लवकर ये. मम्मा ना करेक्ट बोलते, ही पक्की मास्तरीण आहे.
सतत सगळ्यांना लेक्चरच देत असते. आई आता केलाय ना मी फोन. तू सकाळी सकाळी भांडणार आहेस का माझ्याशी? मला सांग, तुझा फोन का बंद ठेवला होतास? हा. मनू, ऐकू येतंय का तुला? हा अगं मलाच नाही कळलं कधी ऑफ झालं ते. आता ऑन झाल्यानंतर आधी तुलाच फोन केलाय. बर ठीक आहे, मला सांग आणखीन काय म्हणतेस तू? कशी आहेस? हॅलो मनू, माझा आवाज ऐकू येतोय का बाळा तुला? हा आई बोल, मी ऐकतेय. अगं मी बोलतेच आहे, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? काय करताय तुम्ही? सोडा. हॅलो शिवा, हिच्या फोनचा काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, मला ऐकू येते, बोल. बरं ऐक जरा, मी तुला मेथीचे पराठे पाठवले होते, तुला आवडले का? हो खाल्ले, छान झाले होते. नक्की ना ग? हो, तुझ्या जावयालाच विचार, त्यांनी पण खाल्ले. अगं बाई, खरंच की काय? हॅलो हॅलो, ऐक ऐक माझा मनू, मोरेबाई भेटल्या तर तुझ्या शाळेतल्या, तुझी चौकशी करत होत्या. हॅलो मनू, ऐकू येतंय का? आई 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 ऐक ना, मी तुला थोड्या वेळात कॉल बॅक करू? बरं ठीक आहे, कर नक्की. हा, बाय. काय चाललंय तुमचं? किती त्रास देता फोनवर बोलताना? पण मला असं वाटतं फोन आपल्याला त्रास देतो. धना, नाश्ता आण लवकर. काकू, धनाताई मार्केटमध्ये गेल्यात भाजी आणायला. अरे बापरे, मग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता कोण करणार? भूक लागली मला. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, नाश्त्याची सगळी व्यवस्था मी केली आहे. चला मग गरम गरम नाश्ता करून घेऊया. पण नंदा आणि दादा अजून यायचेत. ते येतच असतील, आवरत असतील. रंजू, नंदा येणार आहे का ग? हो माई, ती सुद्धा येईल. वहिनी, मला काय वाटतं, ती येईल तेव्हा येईल. मला खूप भूक लागली, आपण सुरू करूयात का नाश्ता? हा, मला खूप भूक लागली. हो, मी आणते, नाश्ता आणते. हा, लवकर आण. माय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, आज उशीर झाला? उठायला जरा उशीर झाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नंदा. ए, लवकर आण ग नाश्ता. वहिनी, अगं आण ना लवकर. काय एवढं सरप्राईज? भूक लागली खूप. हो, आणला. काय एवढं काय आणलंयस? पिझ्झा? यश, वा. तू पण. स्माईल आता तरी. थँक्यू. नको, तुम्हाला पण वाढू ना. खा ना आता. सगळ्यांनी पोटभर खा, अजून भरपूर केलंय. स्माईल कर आता तरी. आई खा. हळू हळू. खुश. माय, तुझं पॅकिंग झालं? उद्या निघायचं ना तुला यात्रेला? हो. पण एकदा नीट सगळं चेक करून घे. अरे, सगळं पॅकिंग तुझ्या बायकोनेच केलंय, मला हात सुद्धा लावू दिला नाहीये. निघायचं? असं का बघताय? चल.
चला ना निघूया, उशीर होतो ना तुम्हाला ऑफिसला जायला. मला उशीर झाला तर चालेल, पण आय गेस तुम्हाला उशीर झालेला नाही राईट. चला निघूया. हे बघा तुम्हीच काय करा. मग असं नका ना बघू. का? का म्हणजे बघेल ना कोणीतरी. मग त्याला काय होतं? मनवा रस्ता आहे हा, कोणीतरी बघणारच ना. आणि समजा बघितलं तर काय म्हणते, नवरा बायको एकमेकांकडे प्रेमाने बघताय. बाय द वे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. राजवीर, मी आज खूप छान दिसते हे तुम्ही ऑलरेडी दोनदा सांगून झालंय. ते तर आहेच, पण आणखी एक सांगायचं. आणखी काय? लुकिंग प्युअर. काहीतरीच काय तुमचं. मला कौतुक वाटतं मला तुमचं. आता हे काय मध्येच? काय खरंच सांग, कमी वेळात तुम्ही सगळं घर आपलंसं करून घेतलं. म्हणजे माहीतच बघा ना, तुमच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही आता तिचं. किंवा नंदाचं घ्या, काल तुम्हाला वाटेल तसं बोलली ती, पण आज सकाळी तुम्ही तिच्यासाठी पिझ्झा आणला. काही बोलली नाही ती, पण खुश होती, त्या डोळ्यात दिसत होतं. हा मग ठीक आहे ना, त्यात काय होतं. सगळ्यांना नाही जमत मला. तुम्हाला उगाच या सगळ्याचं कौतुक वाटतंय, पण खरं तर यात काहीच विशेष नाही. प्रत्येकाला आपलंसं केलं की सगळं नीट होतं. आणि तसंही आपल्या माणसांची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार. निघायचं. चला. बघितलं का यश, एका मुलीचा चेहरा कसा खुललाय तो पिझ्झा खाऊन. काय मग नंदा, झालं का समाधान पिझ्झा खाऊन? हो. पण तू काल ना बटाट्याची भाजी मिस केलीस. असली सॉलिड झाली होती माहितीये बटाट्याची भाजी. पिझ्झा त्याच्या समोर काहीच नाही. तू वेडायस का? ती बटाट्याची नाही, दुधीची भाजी होती. का पकडला की नाही? पकडला की नाही एक गडी. मला उपाशी पोटी झोप येत नाही म्हणून जेवली ना मी. तुम्ही काय हसताय माझ्यावर? एवढं कळतं ना, मग काल का असं वागलीस? एवढा त्रास झाला तुला. माई प्लीज सकाळी सकाळी लेक्चर देऊ नकोस आता. कसं आहे ना नंदा, तुला कोणी चांगलं सांगितलं ना तर तुला ते पटतच नाही. हा ना प्रॉब्लेम आहे तुझा. एक मिनिट, पण तुम्हाला कोणी सांगितलं मी जेवले ते? मनवा बहिणीने. अगं तिने बघितलं रात्री जेवताना तुला. हो गॉड यार, तिला काय प्रॉब्लेम आहे माझा? तिने बघितलं तर बघितलं, तुम्हाला येऊन चुगल्या करण्याची काय गरज होती? अगं चुगल्या नाही करत, रात्री उपाशी पोटी झोपली होतीस म्हणून मला काळजी वाटत होती, तेव्हा तिने सांगितलं. या चुगल्या वगैरे काही केल्या नाहीत तिने. काय ना माई, आपल्या नंदाला ना सवयच लागली आहे निगेटिव्ह विचार करायची. यार मी तुमच्या दोघांसमोर ना हात जोडते, प्लीज सकाळी सकाळी मला लेक्चर नका देऊ. मला काहीच ऐकण्याची इच्छा नाहीये. बरं माई, त्या मनवाचं जाऊ दे. तू माझ्यासाठी काय आणणार आहेस यात्रेवरून? पिझ्झा. हो की नाही माई? माई बघ हा कसा चिडवतो मला. तू ना चिडवत नाहीये. नंदा थांब, तू काय नंदा थांब 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 थांब. हे बघ, हे माझ्या बघ. माझ्या प्रत्येक गोष्टीवरती तू अगं का तू वेडी आहेस का? मला? अगं आपण लहान नाही होत, पकडा माई, पकडी तू केली. सांग यार याला, हा ना प्रत्येक वेळी मला असं करतो. निघू मी? हं. बाय. मनवा, तुम्ही ते काय करताय? तुमचे स्टुडंट्स आले नाहीत ना अजून. मग ते येईपर्यंत मी कंपनीत येतो ना तुम्हाला. अहो काहीतरीच काय, थांबेन मी. तुम्ही ऑफिसला जाऊ का? माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर नको व्हायला. मनवा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मला उशीर झाला तरी चालेल, पण तुम्हाला घाई होती. आणि आता आपण इथे आलोय तर तुमचे स्टुडंट्स नाही, तुम्ही थांबतो ते येईपर्यंत. हा ते येतच असतील. पण ठीक आहे ना, मग ते येईपर्यंत मी थांबतो ना. राजवीर, अहो खरंच नको, उगाच माझ्यामुळे तुमची कामं नको अडकायला.
मनवा तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. माझं कामही नाही. तुम्ही ऐकणारच नाही ना माझं? ऐका ना, तुम्ही असं रोज रोज मला सोडायला नका येत जाऊ. का? काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या बायकोला सोडायला किंवा न्यायला येतो, त्यात प्रॉब्लेम काय? नाही तसं नाही. तसं नाही मग कसं आहे? राजवीर, सांगा ना, तसं नाही मग कसं आहे? मनवा तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासाठी काही करू शकतो. नक्की? काही डाऊट आहे का तुम्हाला? मी सांगून द्या बघा. म्हणजे बघा, मी सांगेन ते ऐकाल तुम्ही? हो. नक्की? ठीक आहे. मग आत्ताच्या आत्ता ऑफिसला जा. काय तुम्ही पण. अहो खरंच सांगते, तुम्ही ऑफिसला जा. उगाच तुम्हाला उशीर नको व्हायला. तुमची मीटिंग आहे ना, आहे ना? आणि त्यात तुम्हाला मुंबईचं ट्रॅफिक माहिती आहे ना. काही भरोसा नाही. प्लीज तुम्ही निघा ऑल राईट. पर किती वाजता घ्यायला येऊ तुम्हाला? आज. का, काय झालं? अहो असं काय करता, मी तुम्हाला म्हणाले होते ना, आज मला नायगावला जायचंय. पथनाट्याच्या स्क्रिप्टचं रीडिंग आहे. म्हणजे आता किती तास तुम्ही माझ्यापासून लांब राहणार? प्लीज ना, नको ना पुन्हा तो विषय. ठीक ठीक आहे. नाही आता निघा तुम्ही, खूप वेळ झाला थांबलात. निघा. काय करताय? मी थांबलो तर प्रॉब्लेम काय? नका ना असं करू. प्लीज प्लीज निघा आता तुम्ही. ओके, पण आधी तुम्ही जा, मग मी जाईल. नक्की? येस. ठीक. बाय. बरं, सगळ्यांची स्क्रिप्ट पाठ झाली? पाठ म्हणजे वाचली 2-3 वेळा. तुला कधीपासून वेळ लागला पाठांतर करायला? लागतो आता वेळ, काय करणार? सगळे थोडेच तुझ्यासारखे एवढे हुशार असतात. झालं का तुझं सुरू? अरे हसताय काय? टाइमपास कमी करा, स्क्रिप्ट पाठ करा. आणि काही शंका आली तर मनवाला विचारा, कळलं का? चला हातातली कामं ठेवून द्या, चहा घ्या. काकू आता का बरं आणलात? मनवा आल्यावर घेतला असता ना. काकू बरं झालं तुम्ही आणलात. आम्हाला तसंही चहा हवाच होता. घे रे. बरं, मनुष्य बोलणं झालंय, ती येते ना नक्की? अहो येणार ना, म्हणजे काय? तसं सांगितलं तिने मला. तिचं काही खरं नाही. म्हणजे नाही म्हणजे आता बाईसाहेबांचं लग्न झालंय, जबाबदाऱ्या वाढल्याच असतील ना. आणि शाळेतही आजकाल उशिरा जाते असं सखी सांगत होती. आणि लग्न झालंय म्हटल्यावर असं पटकन उठून येता येत नाही ना. नवऱ्याची परमिशन घेऊन येईल ती. काय? मला नाही वाटत तिला असं परमिशन वगैरे घ्यायची गरज लागत असेल. तसे तिच्या सासरचे समजूतदार आहेत. आणि माई तर एकदम सॉलिड आहे काकी, माहितीये का? आम्ही एवढ्या गप्पा मारल्या त्या दिवशी. नाही, तिच्या सासरकडची मंडळी खरंच खूप चांगली आहे. प्रत्येक गोष्टीत तिला सांभाळून घेतात. पण तिला उशीर होत असेल तर तिला जरा फोन करून विचार कुठपर्यंत पोहोचली. हो, मी करतो. मी आहे आत. हो. काय रे, कोणाला फोन लावतोय? कोणाला म्हणजे काय? मनवाला. मनवा किती उशीर? कधीपासून वाट पाहतोय आम्ही. आय एम सो सॉरी, उशीर झाला. पण आपण लगेच वाचनाला सुरुवात करूया. बाय द वे, कसे आहेत सगळे? मस्त. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. पटकन जा आणि चटकन आहे, आपण वाचन करायला सुरुवात करू. काय? हो लगेच येते. Yes. बरं, चला. आले. किती पाठ झाले म्हणाले तुझं? मनू, काय तू लगेच कसं काय ओळखलं? मग मी माझ्या मनूला ओळखणार नाही की काय? कशी आहेस तू? मी मस्त मजेत. तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. आणि काय चाललंय तुझं? काय नाही का? अच्छा, का? किती छान दिसतेस तू. हा मग मी माझ्या आईवर गेले ना, मग छान तर दिसणारच. ओ मस्त का?
ए म्हणून मला खरं सांग, तुला तुझ्या आईची आठवण येत नाही ना ग? नाही एवढी आठवण आहे. नाहीये. नाही. आई, अगं तुझी आठवण नाही येणार असं होईल का? अगं खूप 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 आठवण येते तुझी, सारखी आठवण येत असते. खरं? हो. इनफॅक्ट तुला माहितीये त्या दिवशी काय झालं? काय? मला ना उठायला उशीर झाला, तर राजवीर मला उठवत होते आणि मी त्यांना म्हणाले, आई प्लीज 5 मिनिटं झोपू दे ना. खरंच की काय? हो. म्हणजे मला पण तेव्हा कळलं नाही, पण नंतर तेच मला सांगत होते की मी असं काहीतरी म्हणाले. 1 मिनिट, याचा अर्थ म्हणू तू तिथे उशिरा उठतेस? हाय आई, तू पण फक्त एकदा झालं ग. माझी शपथ घे. खरंच म्हणू बरं दिसत नाही का म्हणून म्हणते मी. नाही, खरंच एकदाच झालं. बरं ऐक ना, तू आज रात्री इथे राहणार आहेस ना? आपण रात्रीसाठी मस्तपैकी काहीतरी जेवणाचा बेत करूया. नाही 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 आई, आज मी नाही राहू शकत. आता मला प्रॅक्टिस नंतर लगेच घरी जायचं. अगं 1 रात्र राहिली असतीस तर. जर राहिले असते, पण माई उद्या चालल्यात ना यात्रेला, म्हणून मला जावं लागेल. बट डोंट वरी, मी येते ना निवांत राहायला. ठीक आहे, पण लक्षात ठेवा नंतर यायचंय तुला राहायला. हो नक्की. बरं मला सांग, बाबा कुठे दिसत नाहीये कुठे? ते गेलेत बाजूच्या गावात. तिकडच्या सरपंचाने बोलवले त्यांना. त्या गावात सुद्धा आपल्या गावासारख्या योजना राबवायच्या. अरे वा, म्हणजे आज काय ते लवकर येणार नाही. ते आले तर बरंच होईल. तू भेटशील तरी त्यांना. त्यांना खूप आठवण येते माहितीये तुझी. मला पण त्यांची खूप आठवण येते. पण ठीक आहे, नाही चालेल तर मी फोन करेन त्यांना.